शरण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मित्रांनो 11 जानेवारी मग अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्यासोबत याच दिवशी आहे अमावस्या। अमावस्या आणि गुरुवार दोनही योग एकाच दिवशी आल्याने हा जो 11 जानेवारीचा दिवस आहे तो माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपण केलेले जे गुरुवारचं व्रत आहे त्याचं उद्यापन करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। बऱ्याच लोकांनी चौथ्याच गुरुवारी उद्यापन केलेलं आहे। ज्यांच्या काही अडचणीच असतील की ज्यांना पॉसिबल नव्हता 5वा गुरुवार, त्याच लोकांनी खरं तर चौथ्या गुरुवारी उद्यापन केलेलं आहे। मात्र आपण सगळ्यांनी 5व्याच गुरुवारी माता लक्ष्मीच्या या व्रताचं उद्यापन करायचं आहे। बऱ्याच कमेंट आहे ताई या गुरुवारी उद्यापन करायचं की पुढच्या गुरुवारी, तर मी तुम्हाला सांगेल की 5वा गुरुवार शेवटचा गुरुवार खूप अगदी नशिबाने योगायोगाने आलेला हा गुरुवार आहे। प्रत्येक वेळी 4 गुरुवार असतात, या वर्षी नशिबाने आपल्याला 5 गुरुवार मिळालेले आहेत आणि सुंदर अमावस्या आहे। अमावस्या म्हणजे माता लक्ष्मीची तिथी, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी तिथी, याच दिवशी हा शेवटचा गुरुवार, त्यामुळे विशेष दिवस आहे। मी तुम्हाला सांगेल की याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे। आता मी स्वतः देखील 5व्याच गुरुवारी करणार आहे। ज्यांना 5व्या गुरुवारी शक्य नसेल, सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर मग त्यांनी 6व्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे। 6वा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी देखील अत्यंत महत्त्वाचा योग आहे। मला वाटते काहीतरी नवरात्र सुरू होत आहे, शारदीय काहीतरी उत्सव आहे, अत्यंत शुभ योग आहे। त्यामुळे समजा ज्यांचं चुकून राहील त्यांनी 6व्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल। बघा आता गुरुवारच्या दिवशी करायचा एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता हा उपाय कोणी करायचा, तर ज्यांच्याही आयुष्यात आर्थिक अडचणी खूप जास्त आहेत, ज्यांच्याही आयुष्यामध्ये आर्थिक प्रगती जी आहे ती खुंटलेली आहे, आर्थिक वृद्धी होत नाहीये, लक्ष्मी प्रसन्न होत नाहीये, घरामध्ये पैसा जो आहे तो पैसा येत नाहीये, पैशांचे मार्ग बंद झालेले आहेत, खूप जास्त गरिबीदायी आलेली आहे, काही केल्याने आमच्या पैशांच्या ज्या वाटा आहे त्या मोकळ्याच होत नाहीये, कितीही मेहनत किंवा कष्ट केले तरी नशिबाची साथ मिळत नाहीये, त्या प्रत्येकाने मार्गशीर्ष महिन्यातील या शेवटच्या गुरुवारी धन्यांचा आणि गुळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आवर्जून करा। पुन्हा एकदा सांगते, हा योग पुन्हा लवकर नाहीये, दुर्मिळ आलेला हा योग आहे। या दिवशी जर तुम्ही मुठभर धने आणि गुळाच्या तुकडाचा हा एक उपाय केला तर तुमच्या सर्व आर्थिक अडचणी सुटत जातील, आर्थिक प्रगती व्हायला लागेल, यशाची प्राप्ती होईल, घरामध्ये पैसा येईल आणि आलेला पैसा जो आहे तो स्थिर होईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न राहील, माता लक्ष्मी स्थिर राहील। आता उपाय काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आपल्याला गुरुवारी दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, सकाळ दुपार सायंकाळी कधीही करू शकता। यासाठी काय करायचं आहे, मुठभर धने घ्यायचे आहेत, अगदी मुठीमध्ये मावतील किंवा एवढे एवढेसे धने घ्या, हे एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यासोबत 1 रुपयाचं एक नाणं किंवा 5 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे आणि गुळाचा तुकडा घ्यायचा आहे। जिथे तुम्ही माता लक्ष्मीचं व्रत मांडलेलं आहे तिथेच बसा किंवा देवघराच्या समोर बसलात तरीही चालेल। एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे। आता समजा तुम्ही नॉर्मली तेलाचा दिवा लावला असेल तर त्याच्यासोबत तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुपाचा दिवा हा अत्यंत महत्त्वाचा असतो। या दिव्यामध्ये तूप घातलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी किंचितशी अगदी चिमूटभर हळद घालायची आहे। ठीक आहे, दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर काय करायचं आहे, तर जी माता लक्ष्मीची प्रतिमा देवघरात असेल किंवा जे व्रत तुम्ही केलेलं असेल तिथे तुम्हाला थोडे थोडे धने माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत। जे चिमटभर तुम्ही धने घेतलेले आहेत ते धने अर्पण करायचे आहेत। अर्पण करत असताना महालक्ष्मी अष्टकं म्हणायचे, नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते। हे जे महालक्ष्मी अष्टकम आहे हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। तुम्ही 7 वेळा म्हणा, तुम्ही 11 वेळा म्हणा, 16 वेळा म्हणा किंवा 21 वेळा म्हणा,
एक वेळा म्हणू नका, इतकंच तुम्हाला सांगेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कितीही वेळा म्हणा. खरं तर मार्गशीर्ष महिन्यात असंख्य लोकांनी महालक्ष्मी अष्टकामाचं व्रत केलेलं आहे. महालक्ष्मी अष्टकामध्ये इतकी शक्ती आहे की आपल्या आयुष्यामध्ये असलेलं जे दारिद्र्य आणि गरिबी आहे ती क्षणात नष्ट होते. तुम्ही जर गुरुवारची पोथी वाचली असेल त्याच्या खाली किंवा त्याच्या शेवटच्या पेजवरही महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यात ही सर्वात प्रभावी सेवा आहे. ठीक आहे, तर शेवटचा गुरुवार आहे, कमीत कमी या दिवशी तरी आपल्याला ही सेवा करायची आहे. महालक्ष्मी अष्टकम म्हणत तुम्हाला ते धणे सर्व तिथे अर्पण करायचे, थोडे थोडे करत. हे सर्व करून झालं की त्यानंतर तुम्हाला 1 रुपयाचं जे तुम्ही नाणं घेतलेलं आहे, हे 1 रुपयाचं नाणं माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती गुळाचा खडा घ्यायचा आहे. इतका मोठा तरी असेल, इतका मोठा गुळाचा खडा आवर्जून घ्या. तो गुळाचा खडा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. थोडंसं हळद कुंकू त्या गुळावरती अर्पण करायचं, धन्यांवरती अर्पण करायचं, तांदळावरती अर्पण करायचं, थोड्याशा अक्षऱ्या व्हायच्या. त्यानंतर जो तुपाचा दिवा तुम्ही लावलेला आहे तो तुपाचा दिवा तुम्हाला त्या धन्यांना माता लक्ष्मीला गुळाच्या खड्याला ओवाळायचा आहे. ओवाळत असताना माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. जी आरती येत असेल ती म्हणा किंवा पोथीमध्ये मागे जी आरती दिलेली आहे ती म्हटली तरीही चालेल. ठीक आहे, आरती वगैरे म्हणून झाली की त्यानंतर घरातील जो कर्ता पुरुष असेल किंवा कर्ती स्त्री असेल किंवा तुम्ही स्वतः असाल, घरात तुमचा कमावता जर तुमचा मुलगा असेल किंवा घरातील एखादी मोठा सदस्य असेल, त्याला एखाद्या पाटावरती बसायला सांगायचं आहे आणि जे धने तुम्ही तिथे माता लक्ष्मीच्या समोर अर्पण केलेले आहेत, माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही अर्पित केलेले आहेत, त्यातील किंचित धने तुम्हाला उचलायचे आहेत. अगदी 4-5 धने उचलायचे आहेत आणि त्या व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा ओवाळायचे आहेत. 7 वेळा ओवाळून घराची, मुलांची, पतीची, स्वतःची प्रगती होण्यासाठी मनोमन माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हे ओवाळलेले धने घराच्या बाहेर निघून ईशान्य दिशेला फेकून द्यायचे. कुठल्या? ईशान्य दिशेला फेकून द्यायचे आणि त्यानंतर घरातील ज्या व्यक्तीवरून तुम्ही हे ओवाळलेले आहे त्याला सांगायचं तुझं आता काय काम असेल तू कर किंवा झोपून जा. ठीक आहे, यानंतर हे जे धने आणि गुळाचा जो खडा आणि 1 रुपयाचं जे नाणं तुम्ही तिथे ठेवलेलं आहे, हे रात्रभर, सकाळी केला, रात्री कराल, संध्याकाळी जरी कराल तरी रात्रभर तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी जेव्हा आपण व्रताचं जे काही आहे जे सर्व आपण उचलू, म्हणजे मांडणी पूजेची जेव्हा उचलू, त्याच वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जे धने तुम्ही तिथे ठेवले होते ते धने 1 रुपयाचं नाणं एका लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आणि ही जी छोटीशी पोटली तयार होईल ही तुम्ही तिजोरीमध्ये ठेवून द्यायची किंवा घराच्या मेन दरवाजाला तुम्ही लटकवली तरीही चालेल. गुळाचा तुकडा जो घेतला होता तो कुठल्याही गोमातेला खाऊ घालायचा आहे. बघा, शुक्रवारी जर गोमातेजवळ जाणं शक्य असेल, गाईला म्हणजे गाईच्या गोठ्यात जाणं शक्य असेल, गोशाळेत जाणं शक्य असेल, तिथे हा गुळाचा तुकडा आवर्जून घेऊन जा आणि तो गाय मातेला खाऊ घाला. समजा शुक्रवारी नाही जमलं, ताई शुक्रवारी घरी पाहुणे चालेत किंवा अजून असं इमर्जन्सी आहे, नाही जमणार, तुम्ही रविवारी, सोमवारी, शनिवारी कुठल्याही वारी तुम्ही जाऊ शकता. तो गुळाचा खडा तसाच एखाद्या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्या. जेव्हा तुम्ही गोमातेजवळ जाल तेव्हा तो गुळाचा खडा घेऊन जायचा आणि आपल्या हाताने तिला तो खाऊ घालायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करत गाय मातेचे आशीर्वाद घ्यायचे. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला मी सांगते धने म्हणजे काय, तर त्यांना आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो. जेव्हा दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन असतं, धनत्रयोदशी असते, त्यावेळी याच धन्यांचं माता लक्ष्मी स्वरूप समजून आपण पूजन करतो. जेव्हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही याच धन्यांचा हा उपाय कराल किंवा त्यांचंच तुम्ही पूजन कराल तेव्हा लक्षात घ्या, धनलक्ष्मी साक्षात तुमच्या घराकडे आकर्षित होईल, धनलक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही यावरती 1 रुपयाचं नाणं, आता नाणं म्हणजे देखील लक्ष्मीच आहे, लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते असं म्हटलं जातं, पैसा पैशांकडे आकर्षित होतो. त्या धन्यांवरती जेव्हा तुम्ही 1 रुपयाचं नाणं ठेवाल तेव्हा लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल. आणि जेव्हा गुळाचा खडा त्याच्यावरती ठेवाल, तर गुळ म्हणजे काय, तर प्रत्येक शुभ कार्यात, शुभ पूजेत आपण गुळ ठेवतो, नैवेद्य असेल किंवा माता लक्ष्मीच्या तर प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक पूजेत आपण गुळ ठेवतो आणि त्यानंतरच ती पूजा जी असेल ती सुरुवात करतो. किंवा जी पूजा केलेली आहे त्या पूजेचं जर पूर्ण फळ प्राप्त करायचं असेल, त्या पूजेची सफलता मिळवायची असेल तर गुळाचा खडा असणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही बघत असाल नेहमी पूजेत आपण गुळ खोबरं, गुळ शेंगदाणे ठेवतो, नैवेद्य म्हणून ठेवतो किंवा एक असतं की माता लक्ष्मीच्या पूजेत आपण ठेवतो म्हणून आपण ते ठेवतो. जेव्हा तुम्ही तो गुळाचा खडा ठेवाल तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही त्या दिवशी केलेली जी सेवा आहे किंवा एवढ्या दिवसाचं तुमचं जे व्रत आहे महिन्याभराचं, हे तुमचं सफळ होईल, त्याचं जे लाभ आहे ते लाभ तुम्हाला प्राप्त होईल. आणि या मार्गशीर्ष महिन्यात गाय मातेचं महत्त्व हे खूप विशेष आहे. जेव्हा तो अभिमंत्रित केलेला गुळाचा खडा गाय मातेला तुम्ही खाऊ घालाल तेव्हा 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, कामातील अडथळे दूर होतील, संकटे टळून जातील आणि सर्व मनोकामना ज्या आहेत त्या तुमच्या पूर्ण होऊन तुमची जी सेवा आहे ती सिद्धीच जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, प्रत्येकाने वर्जून करा. आता ही जी धण्यांची पोटली तुम्ही तिजोरीत किंवा घराला लावली ती कधी काढायची, तर ती कंटिन्यू तशीच ठेवा, ती काढायची काही गरज नाही.
जोपर्यंत ते धने तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या घराच्या मेन दरवाजाला टांगलेले असतील तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव इतक्या पटीने यायला सुरुवात होईल की घरामध्ये लक्ष्मी आता प्रसन्न होत आहे, घरात पैसा येत आहे, आलेला पैसा टिकत आहे, नशीब जे आपले आहेत म्हणजे कष्ट जे आहेत आपले त्या कष्टांना नशिबाची भाग्याची साथ मिळत आहे। कुठल्याही प्रकारची बाधा वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार नाही। प्रत्येक बाधेपासून वाईट शक्तीपासून तुम्ही नेहमीच लांब राहाल। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे। प्रत्येकाने हा उपाय गुरुवारच्या दिवशी आवर्जून करा। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।